अहिंसा परमो धर्म मानणारा जैन समाज आता हाती शस्त्र घेण्याची भाषा करतोय। अहिंसा प्रिय समाज इतका आक्रमक का बरं झालाय? काय म्हणाले जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराज? आणि संपूर्ण महाराष्ट्र गेल्या आठवड्याभरापासून ज्या कबुतरांभोवती फिरतोय तो नेमका प्रकार काय? कबुतरांचा आणि जैन धर्माचा काही संबंध आहे का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण तत्पूर्वी विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। मुंबई उच्च न्यायालयानं शहरातील कबूतरखान्यांमध्ये अन्न पाणी देण्यावर बंदी कायम ठेवली आहे, कारण कबुतरांच्या विष्ठेमुळे पसरत असलेले आजार। पण करुणा आणि अहिंसेचं प्रतीक मानणाऱ्या जैन समाजाने याला थेट विरोध केलाय। काही दिवसांपूर्वी दादरच्या कबूतरखान्यावर बीएमसीने टाकलेली ताडपत्री आंदोलकांनी फाडून टाकली। महिलांनी प्रत्यक्ष सहभाग घेत हाती कात्री घेत प्लास्टिक कापलं। यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। यावर मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, कायदा मोडणं चुकीचं आहे, पण नियंत्रित ठिकाणी कबुतरांना अन्न देण्याचा पर्याय विचारात घ्यावा। अशातच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 13 ऑगस्ट पासून उपोषण करू असा इशारा दिलाय। धर्मावर आघात मान्य नाही, न्यायालयालाही मानणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केले। वेळ पडली तर शस्त्रही हाती घेऊ असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता वातावरण तापलंय। अहिंसा मानणारा जैन समाज कबुतरांविषयी इतका आक्रमक का झालाय? कबुतरांशी काही खास संबंध जैन धर्मात सांगितलाय का? ऐका सांगते। दादरमध्ये एक जैन मंदिर आहे। या मंदिरासमोर हा कबूतरखाना। मंदिरात प्रार्थनेला आल्यावर लोक या कबुतरांना दाणे देतात। जैन धर्मात एखादं धार्मिक कार्य झाल्यावर पशु पक्ष्यांना अन्न देण्याची परंपरा आहे, आणि याच परंपरेला मुंबई महापालिकेने ताडपत्री बांधून बंद करण्याचा प्रयत्न केला। यामुळे भूतदया मानणारा हा समाज आता भावनिक झालाय। जैन मंदिरासमोर असलेलं मटन चिकन शॉप हे देखील 8-10 वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं। तेव्हाही जैन समाजाला माघार घ्यावी लागली होती आणि तेव्हाही समाज आक्रमकच झाला होता। 20 ऑगस्ट पासून जैनांचं पवित्र पर्युषण पर्व सुरू होत आहे। त्यात जैन मुनी उपोषणाचा इशारा देऊन बसलेत। या दरम्यान जैन समाजाच्या भावना तीव्र होऊ शकतात। अहिंसा मानणारा समाज अगदी खरंच शस्त्र घेणार की उपोषणाचं शस्त्र हाती घेत सरकारला झुकवणार हे येत्या काही दिवसात समजेलच। पण जैन समाजाच्या या धार्मिक बाबी त्यांनी घरात जोपासाव्यात। कबुतरांच्या विष्ठेमुळे रोगराई पसरते आणि अनेक दुर्धर आजारांना निमंत्रण मिळतं असं मानणारा एक मोठा वर्ग आहे। त्यामुळे जैन समाज आणि कबूतरखाने बंद करा असं म्हणणारा दुसरा मोठा वर्ग यांच्यात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे हा विषय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जाणीवपूर्वक तापवला जातोय, कारण मुंबईत जैन समाजाची संख्या मोठी आहे आणि हा समाज भाजपचा परंपरागत मतदार असल्यानेच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जाते। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या कार्यारंभच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनची घंटी देखील दाबा। धन्यवाद।